खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी आउटडोअरला कुकिंग करावी आणि मला ते जमत नव्हतं काही दिवसापासून, पण आज फायनली ते जमतंय. मस्तपैकी झाडाखाली जाऊन मी हे सगळं सेटअप लावलेलं. मी हळूहळू थोडा सेटअप गोळा करतोय, ज्याने आउटडोअरला पण मजा येईल कुकिंग करायला. कारण का येत्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये मला अजून जास्त इंटरेस्टिंग तुमच्यासाठी काही ना काही व्हिडिओज आणायचे आहेत. कारण का तेच तेच सेटअप बघून, तेच तेच बघून तुम्हाला सध्या बोर झाला असेल, म्हणून मी विचार केला की थोडं बाहेर निघावं. आज एक सँडविचची रेसिपी बनते, ज्याला मध्ये ना आपण कॅरमलाइज ओनियन असणार आहे आणि बटाटा उकडलेला, त्याच्यामध्ये एक मॅगी मसालाचा फ्लेवर आणि देन त्याच्यावरती मस्त चीज वगैरे ॲड करून एक क्रिस्पीनेस बनवणार आहोत, क्रिस्पी बनवणार आहोत, जो आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर एकदम सिंपल प्रोसेस आहे. पहिल्यांदा मी जो ओनियन फ्राय करून घेतला तो आणि त्याच्या बटाटा, मग त्यामध्ये मॅगी मसाला, हे मॅगी मसाला वगैरे टाकून चवीनुसार मीठ टाकलेला. ते सगळं झाल्यानंतर आपण आता शिमला मिरची वगैरे कट करून घेतो. व्हेजिटेबल्समध्ये तुम्हाला कुठलेही व्हेजिटेबल्स पाहिजे असतील तर तुम्ही ॲड करू शकता, तुमच्यावरती आहे. मी इथे नॉर्मलच फक्त शिमला मिरची ठेवलेत. ब्रेडचे कॉर्नर्स कट करून घेतो आहे. आता ब्रेडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि बटर लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सगळे ती जी भाजी बनली ती ॲड करायची. भाजी ॲड झाल्यानंतर आपल्याला एक मस्त चीज स्लाईस टाकायचे, जे आपण आता कट केलेले होते व्हेजिटेबल्स ते याच्यावरती ॲड करायचे. तुम्ही काकडी, गाजर, बीटरूट वगैरे ॲड करू शकता. त्यानंतर थोडंसं छिडकलं मी याच्यावरती चाट मसाला आणि मॅगी मसाला, मोजलेलं चीज वगैरे ॲड करून कवर करून घेतो. मस्त आपल्या पॅनमध्ये थोडं बटर ब्रश करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यांना शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही पण बाजूने आपल्याला मस्त असं भाजून फ्राय करून घ्यायचं आहे, जे असं गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे आणि क्रिस्पी झालं पाहिजे. एकदम मजेदार रेसिपी, एकदम सिंपल रेसिपी आहे. आणि असं मस्त बाहेर वातावरणात बसून जर तुम्ही कुठे गावाला गेले, कुठे गेलं, फार्म हाऊस गेला, तर अशा सिंपल स्नॅक्स वगैरे बनवून ट्राय करू शकता. मुळात सँडविच आणि आउटडोअर कुकिंगचा काही संबंध नाही, पण जस्ट एक एन्जॉयमेंट वेगळं वाटावं म्हणून ट्राय केलं. आय होप तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ. येत्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये चांगलं बघायला मिळेल आणि कदाचित फक्त म्युझिकमध्ये बघायला मिळतील.